काही आता कोर्टाने जे निर्णय दिला आहे निवडणूक रद्दचा, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? सगळं अनपेक्षित आहे. हे सगळं जे घडत आहे ते अनपेक्षित आहे. कारण आमचं प्रचार खूप जोरदार सुरू आहे. तर त्यामुळे तरी आम्ही असं म्हणजे धाडसी वृत्तीने यालाही सामोरे जाऊ आणि बिलकुल शेवटी पण आपणच येणार आहोत. कितीही स्थगिती दिली तरी धनुष्यबाणच राहील इथे आणि आम्ही 100% धनुष्यबाण आणू. त्याची राजकीय रंगत रंगलेली आहे आणि आपला विजय तुम्हाला जे की हिरमुसले आपलं पक्षाचं झालेलं आहे, तिथे निवडणूक आयोगाने तिथे रद्द झालेलं आहे. ती रंगत आलेली होती. जे अचानक आपले कार्यकर्ते हिरमुसलेले आहेत, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया होती? कार्यकर्ते थोडंसं हिरमुसले आलेले होते, पण आता अडसूळ साहेबांनी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलेलं आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते परत जोशात काम करतील. कोणी असंही समजू नये की आता या गोष्टीमुळे आमचं मॉरल डाऊन होईल. आम्ही परत तयारी करू, परत धाडसाने लढू. आणि मी अंजनगाववासियांना विनंती करतो, नागरिकांना विनंती करतो, आतापर्यंत जशी साथ दिलेली आहे अशीच साथ तुम्ही आम्हाला परत द्या. कोणाच्या प्रलोभनाला बळी पडू नका. जो तुम्ही सगळ्यांनी निर्धार केला होता की आपण शिवसेनेला निवडून द्यायचा, मॅडमला निवडून द्यायचा, तो निर्धार कायम ठेवा. देव आपल्यासोबत आहे. देव नेहमी सत्याचा विजय नेहमी होतो आणि आपला विजय होईल याची मला पूर्ण खात्री आहे. अंजनगाव सुरजीच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या, म्हणजे नगर परिषदेची निवडणूक होती, ती अचानक एका आदेशाने रद्द झाली. तर याच्या मागचं कारण काय होतं? विषय असा आहे की निवडणुकीचा प्रचार हा शिगेला पोचलेला आहे. आज तारीख 30 आहे. निवडणूक आयोगाचा मला आश्चर्य वाटतं असं की पक्षांना चिन्ह द्यायला विलंब होतो आणि म्हणून एक दिवस प्रचाराचा वाढवला जातो रात्री 10 पर्यंत, उद्या 1 तारखेला. हा पण एक या स्वातंत्र्य काळात घडलेला पहिला किस्सा आहे. दुसरा, आज जी काही अंजनगावच्या नगर परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती दिलेली आहे, हा पण प्रकार. कारण माझ्यापुरतं बोलायचं झालं तर ती 1947ला जन्माला आलं, हे स्वातंत्र्य. त्यानंतरच्या सगळ्या प्रकारच्या निवडणुका आम्ही पाहिल्या आणि त्यापैकी अनेक निवडणुका मी लढलो आणि अनेक ठिकाणी लढवल्या गेल्या. परंतु हा प्रकार आतापर्यंत कधी घडलेला नव्हता. जर कोणी निवडणुकीला एखादं चॅलेंज केलं असेल तर निवडणुकीचा निकाल पूर्ण झाल्यानंतर ते कोर्टामध्ये एंटरटेन केलं जातं. हा माझा आतापर्यंत अनुभव आहे. परंतु दुर्दैवाने आता हा निर्णय जो आहे, आयोग असेल, कोर्ट असेल, की एकाच नगर परिषदेमधल्या निवडणुका पुढे ढकलायच्या, हे पण एक चमत्कारिक आहे. मग यामध्ये आयोगाचा हात आहे, कोर्टाचा हात आहे का आणखी कोणाचा हात आहे, संशयास्पद नक्की आहे. आणि अंजनगाव सुरजी या ठिकाणची नगर परिषद आज शिवसेनेचा उमेदवार म्हणून केवळ जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा उमेदवार म्हणून मानला जातो. आणि अशा परिस्थितीमध्ये हे घडतं म्हणजे याच्यामध्ये आणखी काही वेगळं कारण आहे की काय, हा संशय घ्यायला त्या ठिकाणी जाणार. कोर्ट आणि आयोगाच्या अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत की फार चुकीच्या पद्धतीने निर्णय होत आहे. इव्हन जो आता दर्यापूरला 1-2 नंबरचा वॉर्ड जो आहे, प्रभाग आहे, त्या ठिकाणी स्थगिती दिली. आता नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान करा, पण त्या वार्डातले जे काही प्रभागातले जे काही आहे त्यांना मात्र स्थगिती आहे. हे सगळं अनाकलनीय आहे की आपल्या याच्या पलीकडचं आहे, कल्पनेच्या पलीकडचं आहे किंवा कायद्याच्या पलीकडचं पण दिसून आहे. परंतु घडले. परंतु आम्हाला अभिमान या गोष्टीचा आहे. जर आमचा अतिशय सक्षम उमेदवार आहे म्हणून काय केलं असेल तर आमच्या दृष्टीने ती अभिमानाची गोष्ट आहे. तर याला आपण डावपेच म्हणू शकतो का? याला आपण राजकीय डावपेच म्हणू शकतो का? कधी कधी तसं दिसतं. कारण आयोग निर्णय घेतो किंवा कोण निर्णय घेतो, अशा परिस्थितीत घेतो जी कधी घेतलं नव्हतं, ते असे काय असू शकत. परंतु यामध्ये आम्ही सरस आहोत हे मात्र सगळ्यांना कळलेलं आहे आणि सरस राहणार आहे. निवडणुका थांबल्या म्हणून काय आमचा विषय काय थांबलेला नाही आहे.
अतिशय चांगल्या तऱ्हेने केवळ नगराध्यक्ष नाही तर जेवढे आमचे नगरसेवक आहेत आता उलट आम्हाला जास्त प्रचाराला संधी मिळालेली आहे आणि त्यामुळे अतिशय चांगल्या तऱ्हेचं वातावरण आहे. या निवडणुकीच्या दरम्यान अनेक ठिकाणी जावं लागलं म्हणून आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेना येता आलं नव्हतं. परंतु आता संपूर्ण या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारची मोठी सभा आम्ही या ठिकाणी आयोजित करू शकतो. हा इनडायरेक्ट झाला आमचा फायदा आहे. त्यामुळे त्या अर्थाने आम्ही विचार करतो हे घडलेलं आहे ते चुकीचं एवढं नाही. वातावरण एकदम शिगेला पोहोचलंय आणि अचानक त्याला ब्रेक देणं हे कुठल्या अर्थाने बरोबर नाही. यामध्ये त्यांनी कारण असं दिलं आहे की बुवा एक वंचित बहुजन आघाडीचा नगराध्यक्ष आहे आणि 2 नगरसेवक आहेत, 2 एका प्रभागात. तर ते न्यायालयीन अपीलमध्ये गेले. ते कारण त्यांनी समोर करून ह्या अंजनगावची निवडणूक पुढे ढकलली. एक लक्षात ठेवा, मी मगाशी उल्लेख केला निवडणुकीचा प्रोग्राम लागल्यानंतर कुणी कुठलं चॅलेंज केलं तरी कोर्ट ते स्वीकारत नाही. प्रोग्राम पूर्ण होऊ द्या, निवडणुकीचे निकाल लागू द्या, मग तुम्ही चॅलेंज करा. आणि यातून मी स्वतः पण गेलेलो आहे. एक जे उमेदवार कुठलं तरी कारण काढून समोरचा प्रतिपक्ष चॅलेंज करतो तर हायकोर्टात केलेलं होतं त्यांनी चॅलेंज माझ्या पहिल्या निवडणुकीला. परंतु कोर्टाने मध्ये इंटरनेट केलेलं नाही. नंतर वर्षभर केस झाली आणि निकाल आमच्या बाजूला लागला विषय वेगळा. परंतु कोर्ट एंटरटेन करत नाही. इव्हन अगदी सहकारातल्या छोट्या संस्थांच्या निवडणुकीपासून ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद